बंधूंनो नमस्कार. कागल कोल्हापूर महामार्गानजीक असलेल्या कन्हेरी मठाच्या स्वामीला कर्नाटकात बंदी घालण्याची मागणी जागतिक लिंगायत महासभेने केली असून कर्नाटक सरकारने या स्वामीवर कायदेशीर कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे. याबाबतची हकीकत अशी समजते की गेल्या आठवड्यात दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सदर स्वामींनी कर्नाटकचे आद्यदैवत असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा अनादर करून या वचनांचे पालन करणाऱ्या अनुयायांना आणि त्याचे प्रसार करणाऱ्या मठाधीशांना जोड्याने हाणले पाहिजे असे वक्तव्य कर्नाटकातील एका प्रवचनात केले होते. याचा उद्रेक होऊन कर्नाटकातील जागतिक लिंगायत महासभेने या स्वामींच्या प्रवचनावर बंदी घालण्याची मागणी केली असून कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातून याचा लिंगायत समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर या स्वामीजींनी बसव तत्वाचा विरोध करून बसव तत्वाचे अनुकरण करणाऱ्या अनुयायांना जोड्याने हाणले पाहिजे आणि ते सुळीमगळा म्हणजे फार वाईट शब्द आहे तो, त्याचा मी उल्लेख इथं करू शकत नाही. सुळीमगणे असे उल्लेख केले आहे. त्यामुळे संतापाची लाट कर्नाटकभर पसरली आहे. या स्वामीजीला कर्नाटकात पाय ठेवता देऊ नये अशी मागणी अनेक थरातून लिंगायत समाजाच्या करण्यात येत आहे. प्रारंभी बागलकोट जिल्ह्यातून, विजापूर जिल्ह्यातून या स्वामीजींना प्रवेशबंदी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रवेशबंदीवर बंदी लागू केली आहे. त्याचप्रमाणे नुकताच हुबळी येथे देखील धारवाड जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे लिंगायत समाजाने निवेदन देऊन या स्वामीला कर्नाटकात पाय ठेवण्यास